माझ्या फेसवरती जे हे काळे डाग दिसतात यांना फेस वॉट्स म्हणतात आणि आज मी जाते डर्मॅटॉलॉजिस्टकडे हे सगळं रिमूव्ह करायसाठी. प्रोक्रॅस्टिनेटिंगमध्ये भीती वाटते मला. मी आता फायनली हे रिमूव्ह करून आली. तुम्ही बघू शकता हे कसं दिसतंय. सो हॅलो गाईज, मी आहे वैष्णवी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी फर्स्ट टाईमच ब्लॉगिंग करत आहे, सो मी खूप जास्त नर्वससुद्धा आहे. आणि आज ब्लॉगिंग करण्याचं कारण म्हटलं तर तुम्ही बघू शकता माझ्या फेसवरती जे हे काळे डाग दिसतात यांना फेस वॉट्स म्हणतात आणि आज मी जाते डर्मॅटॉलॉजिस्टकडे हे सगळं रिमूव्ह करायसाठी. तर मी माझी पूर्ण जर्नी ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करणार आहे, म्हणजे आज रिमूव्हलपासनं पुढे जे माझी हिलिंग होत राहणार आहे स्किनची ती पूर्ण. सो मी डेली ब्लॉग बनवायचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि माझं खूप दिवसांपासूनच असं चाललं होतं की मी ब्लॉगिंग स्टार्ट करेल, उद्या करेल, आज करेल, उद्या करेल. याच्यातच माझं कितीतरी दिवस नाही वर्ष घालवलं आहे. तो म्हटलं वाय नॉट टुडे, आजपासून का नको स्टार्ट करायला. सो हायड्रेटिंग, उन्हाळा चालू आहे गाईज. स्वतःला हायड्रेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून दिवसातून खूप सारं पाणी प्या. मी खूप जास्त नर्वस पण आहे कारण मला रोज क्लासेसला जावं लागतं, मला ट्रॅव्हलिंग करावी लागते. सो हे वर्ड्स जेव्हा रिमूव्ह करतो आपण तर तिथे त्याचे डाग पडतील काही दिवसांसाठी आणि नंतर त्याचं सुकून आहे ना त्याचं निघून जाणार. तर इतके दिवस मला काही दिवस माझा फेस कवर करून फिरावं लागणार आहे बाहेर. सो थोडीशी थक भीती वाटते मला, पण बघूया. पण आता इथं माझ्यासोबत माझी मम्मी, माझा भाऊ हे दोघंही येणार आहे आणि मग निघाल्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये बघूया कसं होतं, कशी ट्रीटमेंट होते. बघा हे हॅपी बर्थडेचं एवढं सारं डेकोरेशन केलं मी, एवढी मेहनत घेतली मी, पण माझ्या भावाला माझी थोडीशी कदर नाही, माझ्या मेहनतीची कदर नाही. हे बघा हाच तो नालायक. शी लाज वाटली पाहिजे, लाज. मम्मी झाले का आवरून? हो ग, चल ना ग. गाईज ही आहे माझी मदर जी आता माझ्यासोबत येणार आहे. माझ्या फेसची माझ्यापेक्षा तिला जास्त काळजी. ती म्हणते काढून घे, तुला लग्नासाठी पोरगा भेटणार नाही. अजून लग्न करायचंच कोणाला आहे. मी म्हटलं डोंट वरी मम्मी, मला करायचं. मैं आखिर तक इधर ही तुम्हारी खोपड़ी पे नाचने वाली हूँ. डोंट वरी, मैं नहीं जा रहा किधर. तर मोहित चल पटकन आवर. माझ्यापेक्षा आवरायला याला जास्त वेळ लागतो, माझ्यापेक्षा जास्त नखरे याचे, माझ्यापेक्षा जास्त नट्टापट्टा हा करतो. पोरगी कोण आहे नक्की तर हे अजून मला कळना. फेअर इन लवली लगा और गोरे हो जाओ. निघू, टाटा. गाईज आता आम्ही निघालो आहे, पण बाहेर इतकं जास्त गरम होतं, इतकं जास्त ऊन आहे काय सांगू. घरात बसलं ना काहीही वाटत नाही, फॅन चालू असतं, कूलर चालू असतं, म्हणून ऊन किती हे कळूनच येत नाही. पण बाहेर आल्यानंतर इतकं जास्त उकडतंय. इथं कारमध्ये एसी चालू आहे तरी घाम सुटतंय. आणि हा बघा आमचा ड्रायव्हर असं तर फालतूची बडबड करणार, पण जेव्हा मी कॅमेरा चालू करते तेव्हा त्याच्या तोंडाला कुलूप लागलेलं असतं. असं काहीच करू शकत नाही आता, पण ते ना असं कशाने तरी उघडावं लागणार आहे कधीतरी. ते आपलं नाही हे नसत का, आपलं कोकची बॉटल असते ती काचेची, ती कसं आपण वरचं त्याचं झाकण असं काढतो तसं त्याचं तोंडाचं झाकण असं उघडावं लागणार आहे मला कुठं तरी कधीतरी. त्याचा घाम बघा कसा फुटतोय, त्याला घाम. खौफ बोलते दोस्तों इसको, खौफ, बहन का खौफ. माझे शब्द ऐकून त्याला घाम फुटायला लागलाय अक्षरशः. बरोबर ना मोहित? काय बरोबर? तुम्ही जे बोलते ते बरोबर. आता घरी जाऊन आम्ही चुकीचे, तुम्ही बरोबर. मी नेहमी बरोबरच असते. मुली ना गाईज, मुली नेहमी बरोबर असतात, त्यांचं ऐकत जा. तुमच्या बहिणीचं, तुमच्या फ्रेंडचं, तुमच्या मम्मीचं ऐका, सुखी राहाल. तू ऐकते का? तुमच्या बायकोचं पण ऐका, सुखी, सर्वच जगात सुखी प्राणी तुम्ही राहाल. जर नाही ऐकलं तर पिटाई कुटाई कायमच ती आहेच. हे बघा जशी याची होत असते. कॉलेजमध्ये गेलं की मैत्रिणी कुठता, घरी आली की मी कुठते. मजा ही मजा आहे. इतना भी झूठ नहीं बोलने. ज्यादा सच बोल दिया ऐसे बोल. ठीक आहे, आता आम्ही पोहोचू हॉस्पिटलला, आम्ही जवळ आलेलो. आता जाऊ. ऐसा चेहरा ये लास्ट टाइम देख लो गाइस, तुम भी देख लो, मैं भी देख लेता. नंतरून असं नाही दिसणार ते. असं मला मास्क लावून फिरावं लागणार आहे. मी आता इथे येता रस्त्यात मी मेडिकलमध्ये गेले, मी मास्क घेऊन आले कारण हीटनी खूप जास्त त्रास होईल. गरम घाम आला ना तर वाट लागणार आहे.
सो बघू आता जाऊया. तोपर्यंत बाय बाय. आता हे ना रिमूव्ह घेतली तिने. हे मी घेऊन आले. मी दोघं कलरचे घेऊन आले. मी ब्लॅक पण घेतलाय, मी ब्ल्यू पण घेतलाय. पण मोहित म्हणतो की ब्ल्यू लावल्यावर मी कुठं हॉस्पिटलची पेशंट दिसते हॉस्पिटल मधली. ब्ल्यू नको लावू म्हणे, ब्लॅक लाव. अभी जाएंगे. आता हे सगळं रिमूव्ह केल्यानंतरच भेटते मी तुम्हाला. तर करून आली. तुम्ही बघू शकता हे कसं दिसतंय. आता हे थोड्या वेळाने ना असं काळं पडणार आणि काही दिवसात मग ते गळून पडेल. त्याला खेपरी येईल. आणि काय वाटतं माहित कशी दिसते मी? खूप घाण. का रे? मी सुंदर दिसतो म्हणून. चाल लडकी आहे फिदा रे. हमारी पण लडकी आहे, समझी क्या? शी, मुलींची चॉईस आजकाल इतकी घाणेरडी असं मला वाटलं नव्हतं. मुली, मी तुमच्यात खूप जास्त डिसअपॉइंटेड झालेली आहे. चॉईस चांगली करा रे. हे असं कसं कुठेही काहीही आवडतं का तुम्हाला? लिमिटेड पीस आहे. काहीही सिरियसली. शी, चॉईस बदला. सजेशन हवे असतील माझ्याकडे या. पण हे असं हे चॉईस बदला तुमचे. लिमिटेड पीसेस. हे लिमिटेड पीस नाहीये. हे पीस कोणी घेतलं नाही म्हणून ते तसंच पडलंय. तेच तुम्ही उचलताय असं मी म्हणेन. असं मग खूप जणांनी उचलले. मला नको. आता आम्ही चाललोय बॅटरी आणायला. मी हे मास्क घेतलंय पण मी लावू शकत नाही कारण इथं खूप जास्त आग होते. मला ते खूप जास्त जळजळत आहे. तर मी अशी हवा यायची जे डिरेक्टली फेसवर घेते तरी मला तसं असं आगच होते फेसवरती. तर आता सध्या तर मी मास्क लावणार नाही. तर मोहित, आता कुठे चाललोय आपण? आता आम्ही आमच्या शॉप वरती चाललो इन्व्हर्टर बॅटरीच्या. हा, तिथून आम्हाला बॅटरी घ्यायची एक आणि ती दुसऱ्यांना द्यायची. ओके, चला भेटूया. काय भेटूया गाईस. तुम्हाला पण इन्व्हर्टर बॅटरी हवी असेल तर मी खाली नंबर आणि मेल आयडी देते. तर तिथं नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि आपण सर्व्हिस कुठं कुठं देतो? PCMC मध्ये आणि पुण्यामध्ये. PCMC मध्ये आणि पुण्यामध्ये. तर तुम्हाला कुणालाही इन्व्हर्टर बॅटरी झालं आणि अजून सोलार लिफ्ट बॅकअप बस एवढंच. हे लागत असेल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. गाईस, तुम्ही बघू शकता इथे या ब्रिजच्या इथनं आम्ही जातोय तर किती भारी दिसतंय. हे असं टनल सारखंच वाटतंय आजूबाजूने. आणि समोरच्या बिल्डिंग्स पण सगळ्यांचा कलर एकसारखाच आहे म्हणून ते अजून पण भारी वाटतंय. गाईस, तुम्ही बघू शकता वेदर किती सुंदर झालेलं आहे. ढग बघा किती छान दिसत आहे तिथे वरचे. ऊन पडलंय पण वेदर खूप मस्त वाटतंय. व्ह्यू खूप भारी वाटतोय इथला. तर गाईस, तुम्ही बघू शकतात हे आता काळे पडलेले आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि याला हील व्हायला आता काही दिवस तर लागतीलच. आणि आता ऑलरेडी रात्र झालेली आहे कारण जेव्हा हॉस्पिटलमधनं घरी आलो ना मी खूप दमले होते. माहीत नाही, कारमध्ये बसले ना की मला झोपच येते. कारमधनं ट्रॅव्हल केल्यावर मग घरी आल्याला मी झोपून गेले होते आणि मग त्यामुळे व्हिडिओ बनवायची राहून गेली. म्हणून म्हटलं आत्ता फेसवरचे डाग दाखवून देऊ कारण ते काही दिवसात तर जाणारच आहे. आणि व्हिडिओसुद्धा एंड करायची राहिली होती तर म्हटलं आत्ता एंड करू. आणि पुढे सुद्धा मी ब्लॉग्स कंटिन्युअसली बनवायला ट्राय करणार आहे. मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. मला कसं सगळं करायला आवडतं. मी हे करणार, मी ते करणार, पण कन्सिस्टन्सी नाही आहे. त्याचं काहीतरी करावं लागेल. भगवानने सपोज दी आहे कन्सिस्टन्सी छोडकी. तर मी पूर्ण प्रयत्न करणार की मी डेली एक ब्लॉग तरी अपलोड करेलच. आय विल ट्राय. डेली नाही झालं तर 2 दिवसात नाही एकदा तरी करेलच. बट जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.